या दोन मध्ये खूप बऱ्याचदा गोंधळ होतो किंवा समजायला कठीण वाटतं, त्या मुलांसाठी हा खास व्हिडिओ आहे। फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज म्हणजे काय। इथे तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेज किंवा क्लॉज शोधून दाखवायचंय। 8th स्टँडर्डच्या बुक मध्ये 3.2 मध्ये जी पोएम लेसन आहे द सॉन्ग ऑफ द सॉन्ग, याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न आलेले आहेत की फ्रेज किंवा क्लॉज ओळखून दाखवा। तर तुमच्या समोर हे प्रश्न आहे, ही ओर अ शर्ट मेड ऑफ कॉटन। त्यांनी काय म्हणते, अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स। तुम्ही फ्रेज किंवा क्लॉजचा डिफरन्स ओळखायचा। तर ह्या वाक्यांमध्ये नेमकं क्लॉज कोणतं आणि फ्रेज कोणती कसं ओळखणार, तर हे सगळं ओळखण्या अगोदर मी तुम्हाला फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज म्हणजे काय हे सांगते। हे बघा, फ्रेज म्हणजे काय, वाक्यांश, वाक्याचा एक भाग जो एखादी संकल्पना किंवा अभिव्यक्त करतो एखादी गोष्ट, त्याला फ्रेज म्हणतात। आणि क्लॉज कशाला म्हणतात की जे उपवाक्य, क्लॉज म्हणजे काय, उपवाक्य ज्यामध्ये कर्ता आणि मुख्य क्रियापदाचा समावेश असतो। कर्त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो, आणि मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब किंवा वर्ब असं म्हणतो। तर हे जेव्हा असेल ना वाक्यामध्ये तेव्हा तो क्लॉज असतो, आणि जेव्हा वाक्यामध्ये फक्त एखादी संकल्पना असेल तेव्हा फ्रेज असते। मग आता ओळखणं सोपं जाणार आहे का बघा, ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन्स। आता इथे ही फ्रेज आहे कारण याच्यामध्ये सब्जेक्ट कुठेच नाहीये, पण ही ओर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन हा क्लॉज आहे कारण याच्यामध्ये सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे। तिसरं वाक्य, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स। इथे ऑफ युअर इनोसन्स मध्ये सब्जेक्ट दिसतोय का, नाही दिसत, त्यामुळे हे काय आहे, फ्रेज आहे। आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट, तर यू आर इनोसंट मध्ये एस सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, त्यामुळे इथे ही काय, क्लॉज आहे। दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर, हिज फेल्युअर। आता इथे फॉर आलेला आहे, सब्जेक्ट कुठेच नाही, मग तुम्ही म्हणा हिज हा सब्जेक्ट नाहीये का, पण इथे वर्ब नाहीये। सो दिस इज एक्झॅक्टली वाय ही हॅज फेल्ड। तर इथे सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे, त्याच्यामुळे इथे हा काय आहे, क्लॉज आहे। आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम, तर इथे आफ्टर फिनिशिंग हिज वर्क, तर इथे हे काय, फ्रेज आहे। आणि ही फिनिश्ड हिज वर्क, तर इथे सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे, इथे सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे, त्यामुळे ही काय, क्लॉज आहे। तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की फ्रेज आणि क्लॉज कसा ओळखायचा। तर व्हिडिओ आवडला का, आवडला असेल तर नक्की लाईक करा। माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथे आहे। सो तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा, आणि तुम्हाला कोणती कन्सेप्ट आवडते का, आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी नक्की त्या प्रकारचा व्हिडिओ तयार करेल।